याबरोबरच विरोधी पक्षनेते जे आहेत नगरसेवक त्यांनी एक पत्र दिलंय की शहराच्या आजूबाजूच्या गावांना विशेष दर्जा देऊन हद्दवाढ रोखायची आहे का, असा एक प्रश्न विचारला. नाही बघा, हा जो प्राधिकरणाचा विषय आहे हा मी या हद्दवाढीसाठी किती प्रयत्न करतोय आपल्या सर्वांना माहित आहे. 2014ला ज्यावेळी युतीची सत्ता ज्यावेळी पहिल्यांदा आली शिवसेना भारतीय जनता पक्षाची, त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मी IT पार्कसाठी देखील, खंडपीठासाठी देखील आणि या हद्दवाढीसाठी देखील अनेक वेळा आंदोलन विधानसभेच्या पायऱ्यांवर केलेले आहेत. आणि या शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी मी आमरण उपोषण पत्करलं. मला आत बोलवलं गेलं. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी होते. मला आत बोलून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हद्दवाढ या ठिकाणी आम्ही करतोय, पण इतर लोकांचा विरोध जो होता तो विरोध जास्त व्हायला नको या दृष्टीने सगळ्यांना समजून सांगावं यासाठी 42 गावांचं प्राधिकरण केलं होतं. त्यामध्ये असं होतं की एक लक्षात घ्या, माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वच राज्यकर्त्यांना आव्हान आहे, कुणी यामध्ये राजकारण करू नका. तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण करत असाल तर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होणार नाही. शक्तीपीठाला देखील अशाच पद्धतीने तुम्ही विरोध करता. खरं म्हणजे शक्तीपीठ देखील किती महत्वाचा प्रोजेक्ट आपल्या दृष्टीने आहे. आणि मग हद्दवाढीचा जो विषय 42 गावचं प्राधिकरण केलं म्हणजे हद्दवाढ होणार नाही हे सगळ्यांनी पहिला डोक्यातून काढून टाकायचं आहे. या मार्चमध्ये राज्याच्या जबाबदार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माझ्या लक्षवेधीला उत्तर दिलेलं आहे की 2027 मार्चच्या जनगणनेनंतर हद्दवाढ होणार आणि विधानसभा ही राज्यातील सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये मंत्र्यांना जबाबदारपणे उत्तर दिलेलं असतं आणि हे जे उत्तर असतं ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर दिलेलं असतं. आणि त्यामुळे जनगणनाच पुढे आणखीन काही दिवस गेली तर तेवढाच पाठ राहील. नाहीतर ज्या दिवशी या राज्याची जनगणना संपेल त्या दिवशी मला माझा पूर्वीचा अवतार आणायला लागेल हे मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो.